पुण्यातल्या तरुणीची बंगळुरूमध्ये नवऱ्याकडूनच हत्या, सूटकेसमध्ये मृतदेह लपवून पळालेल्या राकेश खेडेकरला अटक, हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. दिशा सालियान प्रकरणात नवं ट्विस्ट, वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा आर्थिक विवंचनेत होती, त्याच तणावातनं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा. कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरडकरवरती हल्ला, सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना वकिलाकडनं हल्ला, कोरडकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिजत घोंगडं, नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याची माहिती, तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय. संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, एजंटकडनं अर्जदारांकडे लाखो रुपयांची मागणी, पैसे मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. पेन्शन योजनेमधील विकल्प निवडीला 1 वर्षाची मुदतवाढ, आता 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प निवडता येणार, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा. बारामतीमधल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्कील अंदाज, फोटो काढण्यासाठी गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे ढकललं. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी उसळी, सोनं 1,500 रुपयांनी तर चांदी 1,000 रुपयांनी महागली, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड. भूकंपाच्या धक्क्यानं थायलंड आणि म्यानमार हादरलं, 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, इमारत कोसळून अनेक जण जखमी.